लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा होते आहे। युती झाल्यावर पहिल्यांदाच मोदी, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले एकाच मंचावर असतील। लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि उस्मानाबादचे सेनेचे उमेदवार ओमराज निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सभा घेत आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाने देखील मोठी तयारी केली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांचं नाराजी नाट्य अखेर संपलंय। सत्तार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। औरंगाबादमधील दलित मुस्लिम मतांचं विभाजन होऊ नये यासाठी माघार घेतल्याची चर्चा आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला। त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। मी भाजप सोबत जाणार नाही, पण भाजप माझ्या सोबत आली तर माझा नाईलाज आहे, असं काहीसं बुचकळ्यात टाकणारे विधान त्यांनी केलं। अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसात नाराज असताना 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। सत्तार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा देखील जोरात होती। सत्तारांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदारकी देण्याची अट ठेवली होती, अशाही बातम्या चर्चेत होत्या। भाजपमध्ये जाणार, भाजपमध्ये बिलकुलही जाणार नाही, कारण की मी जातीवादी पक्षाचा माझा समीकरण जुळू शकत नाही। तर भाजपमध्ये जाण्याचा मी सुरुवातीपासून बोलू लागलो की मी भाजपमध्ये जाणार नाही, परंतु भाजप माझ्या सोबत आली तर ते मला बोलता येणार नाही। सीएम सोबत कशासाठी बैठका होत्या? सीएम सोबत हे राजकीय परिस्थिती, राज्याचे प्रमुख असतात त्यांच्याशी बोलणं किंवा विकासाच्या बाबतीत बोलणं किंवा सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर मुख्यमंत्री महोदय या राज्याचे प्रमुख आहेत आणि शब्द पाळतात, अशा पद्धतीची त्यांची राजकारणामध्ये आतापर्यंत ख्याती आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं डावलल्यानं सत्तारांनी औरंगाबादमधून लोकसभेची उमेदवारी दाखल केली होती, पण आता त्यांनी तलवार म्यान केली आहे। सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भाजपनं पाठिंबा द्यावा असा त्यांचा आग्रह आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही, त्यामुळे महायुतीकडून खासदार चंद्रकांत खैरे, एमआयएमचे आमदार तसंच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे सुभाष झांबड अशी तिहेरी लढत इथं रंगणार आहे। सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।